गोष्टीचं नाव आहे सिंह व त्याचे 3 मंत्री. एका घनदाट जंगलात एक पराक्रमी पण अतिशय जुलमी सिंह राज्य करत होता. जंगलातील सर्व प्राणी त्याच्या भीतीने थरथरत असत. सिंहाने आपल्या दरबारासाठी 3 मंत्र्यांची नेमणूक केली होती. गाढव, लांडगा आणि कोल्हा. ते तिघेही रोज दरबारात हजर राहत आणि सिंहाच्या आज्ञा पाळत. एके सकाळी सिंह जरा वैतागलेला दिसत होता. रात्रीच्या शिकारीनंतर कामाच्या व्यापामुळे त्याने तोंड धुतले नव्हते. त्याची राणी त्याला सकाळी म्हणाली होती, तुम्ही इतके बलाढ्य असलात तरी तोंड न धुतल्यामुळे तुमच्या तोंडाचा दुर्गंध येत आहे. ही गोष्ट सिंहाच्या जिव्हारी लागली. सत्य काय हे जाणून घ्यावे या विचाराने त्याने आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलवले. सर्वप्रथम सिंहाने गाढवाला विचारले, गाढवराव, माझ्या तोंडाला खरंच घाण वास येतो आहे का हो? गाढव सरळ स्वभावाचे आणि प्रामाणिक होते. त्याला खोटे बोलता येत नसे. त्याने क्षणाचाही विचार न करता हो महाराज असे उत्तर दिले. हे ऐकताच सिंहाचा राग अनावर झाला. माझा अपमान करण्याचे धाडस करतोस असे म्हणत त्याने क्षणार्धात गाढवाला ठार केले. दरबारात एकच सन्नाटा पसरला. यानंतर सिंहाने तोच प्रश्न लांडग्याला विचारला. लांडग्याने गाढवाचा शेवट पाहिला होता. सत्य सांगितले तर प्राण जातील हे त्याला कळून चुकले. म्हणून तो अतिशय गोड शब्दात म्हणाला, महाराज हे काय बोलता? तुमच्या तोंडाला कसलाही घाणवास येत नाहीये, उलट सुगंधच येतोय. सिंह काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला, मग गरजला, खोटे बोलून मला खुश करण्याचा प्रयत्न करतोस? आणि लांडग्यालाही त्याने ठार मारले. आता दरबारात फक्त कोल्हाच उरला होता. तो अत्यंत हुशार आणि चतुर होता. त्याला समजले की सरळ सत्यही धोकादायक आहे आणि सरळ खोटेही. सिंहाने तोच प्रश्न कोल्ह्याला विचारला. कोल्ह्या, सांग, माझ्या तोंडाला घाण वास येत आहे की सुगंध? कोल्ह्याने हात जोडून नम्रपणे उत्तर दिले, महाराज, आज मला फारच सर्दी पडसे झाले, त्यामुळे मला तुमच्या तोंडाचा दुर्गंधही येत नाहीये आणि सुगंधही येत नाहीये. हे ऐकून सिंह थोडा शांत झाला. कोल्ह्याचे उत्तर त्याला मान्य झाले, त्यामुळे कोल्ह्याचे प्राण वाचले. तात्पर्य हेच, जुलमी सत्ताधाऱ्यापुढे खरे वा खोटे यापैकी काही एक न बोलता आपले प्राण ज्या योगे वाचतील तेच बोलावे. गोष्ट आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.